दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि त्या आंदोलनामध्ये कशा प्रकारे पोलिसांनी विद्यार्थ्यांसोबत गैरव्यवहार केला होता हे आपल्या सर्वांना माहीत आहे। पोलिसांनी अक्षरशः लाठीचार्ज करून अनेक विद्यार्थ्यांची डोकी फोडली होती। काही मुलींना तर अक्षरशः तिथे त्यांच्यासोबत गैरवर्तणूक झाल्याचा प्रकारसुद्धा समोर आला होता। आता सोशल मीडियावरती पंढरपूरच्या जवळचा म्हणजे वाखरी जवळचा जे काही रिंगण सोहळा होत असतो तिथला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। या व्हायरल व्हिडिओमध्ये त्या वारकऱ्यासोबत कशा प्रकारे गैरवर्तणूक केल्याचं दिसून येत आहे, त्याला धक्काबुक्कीसुद्धा केलेली आहे। काही पोलीस तिथे उभे आहेत आणि सिव्हिल ड्रेसमधील एक पोलीस आहे, म्हणजे सिव्हिल ड्रेसमधला जो व्यक्ती आहे स्वतःला पोलीस म्हणतोय त्याने सुद्धा त्या वारकऱ्यासोबत तो गैरवर्तणूक प्रकार केल्याचं इथं दिसून आलेलं आहे। वाखरीजवळ रिंगण सोहळा पार पडत असतो नेहमीप्रमाणे आणि तिथेच हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। त्या वारकऱ्याला अक्षरशः ढकलून बाहेर काढलं जातं आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कॅमेऱ्यात कैद केला जातो। संपूर्ण स्तरातून जो आहे तो संताप व्यक्त केला जात आहे। अशा प्रकारे हे जे काही वारकरी असतात त्यांना धक्काबुक्की करून बाहेर का काढतात असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे। सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। एकीकडे दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे तिथे सुद्धा पोलिसांची छवी जी आहे ती खराब झालेली आहे। पोलीस अक्षरशः जी वागणूक आहे ते अत्याचार आहेत ते सामान्य लोकांवर करत आहेत आणि इथं सुद्धा जे काही पंढरपूरमध्ये पंढरपूरच्या जवळ जे काही घडलेलं आहे वाखरीमध्ये तो सुद्धा हा धक्कादायक प्रकार आहे। त्या वारकऱ्याला अक्षरशः तिथून ढकलून दिलं गेलं जातं। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झालेला आहे। गेल्या वर्षीसुद्धा असाच प्रकार घडला होता। एका बाईला जो काही चोपदार आहे त्याने ढकलून दिलं होतं। गेल्या वर्षी तो प्रकार घडला होता आणि या वर्षीसुद्धा हा आता धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।